सद्गुरू कृपेनं ते सर्वजण अनाम प्रेमशी अत्यंत आत्मीयतेने जोडले गेले. अशाच एका व्यक्तीबद्दल मी आता आपल्याला सांगणार आहे. त्यांचं नाव आहे अमृता सोनी. अमृता सोनी या स्वतः हिजडा समाजाच्या आहेत. त्या मूळच्या कोल्हापूरच्या. 2012 अनाम प्रेम परिवारानं आयोजित केलेल्या आंतरभारतीय हिजडा समाजासाठी गोवा इथं भाऊबीज सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्या भाऊबीज सोहळ्यामध्ये या अमृता सोनी यांना अनाम प्रेममधील श्रीयुत भास्करजी बिडेये हे भाऊ म्हणून लाभले. आणि सर्वसाधारणपणे या सोहळ्यात आलेले अनेक जण सोहळा संपला की लगेच सगळं विसरून जाऊ शकतात. पण या भावा बहिणींचं हे नातं कायम त्यांनी ठेवलं. त्यांची भेट श्रीयुत देसाई दादाजींशी झाली आणि मग अर्थातच त्यांनी श्री सद्गुरू अडाणेश्वर प्रार्थना स्तोत्र वाचन नित्य नियमानं सुरू केलं. श्री सद्गुरू भक्तीचा त्यांना असा अनुभव आला की त्यांच्या जीवनाने एक विलक्षण चांगलं वळण घेतलं. पाटणा बिहार इथं राज्यस्तरीय प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर एड्ससाठी काम करणाऱ्या एका समाजसेवी संस्थेमध्ये त्या कार्यरत आहेत. तसंच त्यांनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर पण केलेलं आहे. तेव्हा मी आता आमंत्रित करतो अमृता सोनी यांना मंचावर. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आणि त्यांचे अनुभव अगदी थोडक्यामध्ये अंतःकरणापासून ऐकावेत. नम सगळ्यांना. माझं नाव अमृता सोनिया. ह्यांनी माझ्याबद्दल भरपूर काही सांगितलं. बट माझ्या आयुष्यात दादाजी 2013 आले. 2012 गोव्यामध्ये ज्यावेळेस मेळा झाला होता त्यावेळेस तिथे बिडे दादा ह्यांना मी भाऊबीज ओवाळली. आणि तिथं मी एका पत्रकाराला म्हणलं की असे भरपूर कार्यक्रम बघितले मी माझ्या आयुष्यात की किन्नरला बोलवून हिजड्याला बोलवून खूप रिस्पेक्ट दिलं जातं, हे घेतलं जातं, मीडियामध्ये नाव येतं, हे होतं ते झालं. पण शेवट काय ह्याच्या की आयुष्य हे शेवट कुठपर्यंत जाईल, कुठपर्यंत हे नातं निभवेल हे मला पण माहीत नव्हतं. पण बिडे दादांनी गोव्यानंतर आणि गोव्याच्या त्या बीचवर ज्यावेळेस आम्ही शॉपिंग करत होतो, ज्यावेळेस बिडे दादांची मुलगी कृपाली ज्यावेळेस तिने माझे आत्या म्हणून ज्यावेळेस हात धरला त्यावेळेस असं वाटलं की नाही, माझ्या आयुष्यात काहीतरी बदल होणार. महावीर जयंती, आपण सगळेजण महावीर जयंतीला प्रत्येक कोपऱ्यातून हिजड्यांना बोलवतो आणि भरपूर काही म्हणजे फंक्शन्स त्यांच्यासाठी ठेवतो आपण, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करतो, भरपूर काही. अशाच 2013 मी संजय पवार सरांबरोबर कोल्हापूरवरून ग्रुपबरोबर आले. इथं आले, प्रोग्राम झाला, सगळं झालं. मग संजय पवार सर म्हणले अमृता चल दादाजींना भेटूया. मग मी दादाजींकडे गेले. दादाजींना मी त्यावेळेस पहिल्यांदा बघितलं की दादाजी कोण आहेत. मी आज संजय पवार सरांचे खूप उपकार आहेत माझ्यावर की त्यांनी मला दादाजींना भेटवलं. त्यांनी मला साक्षात दादाजींचं दर्शन झालं. दादाजींसमोर मी बसले होते. मी खूप रडले दादाजींसमोर, कारण मी आयुष्यात खूप हारले होते. MBA ग्रॅज्युएट असूनसुद्धा मला जॉब नव्हता. एक हिजडा म्हणून समाजात इज्जत नव्हती. मी एक सेक्स वर्कर म्हणून मी काम करायचे कोल्हापुरात. आणि अशा पवित्र माणसाच्या समोर मला बसवलं होतं की दादाजी म्हणले काय झालं रडायला. मी म्हणलं दादाजी काय नाही म्हणलं. मग दादाजी म्हणले का रडतेस. मी म्हणलं असंच दादाजी माझं स्वप्न आहे, होणार का नाही पूर्ण माहीत नाही. म्हणले काय. म्हणलं दादाजी मला HIV मुलांची आई व्हायचं आहे, एवढंच. म्हणले हां म्हणलं दादाजी. आणि दादाजींनी फोन केले भरपूर जणांना. त्यावेळेस त्यांच्याकडे वॅकन्सी नव्हती. त्यावेळेस मला ते शब्द अजून आठवतात. संजय पवार सरांना म्हणले जा कोल्हापुरात जाऊन सांग अमृता मेली, ट्रेनमधून पडली. मी म्हणलं दादाजी असं का बोलताय, ट्रेनमधून पडली मेली, मला काहीच कळालं नाही. आणि मग कृपालीला म्हणतात की जा आतून स्तोत्र आण. स्तोत्र आणलं कृपालीने आणि दादाजींनी ते हातात दिलं माझ्या. मी ते स्तोत्र हातात घेतले आणि तिथून निघाले आणि ते डोक्यात भनभनत होतं की दादाजी असं का बोलले संजय पवार सरांना की मी मेले, जा कोल्हापुरात जाऊन सांग. आणि मी जात पण आहे परत कोल्हापुरात, पण का असं दादाजींनी हे शब्द वापरले माझ्या कळालं नाही. स्तोत्र हातात घेतलं. कृपालीने सांगितले की नाही हे स्तोत्र असं वाचायचं. मी म्हणलं ठीक आहे. मग मी ते स्तोत्र वाचायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मला कळालं की माझं नवीन आयुष्याचे परिवर्तन झालेलं आहे. मला एक नवीन आयुष्य भेटलं आहे. जुनी अमृता जी एक सेक्स वर्कर होती, जी एक
स्वतःच्या आयुष्यात भरपूर शापित होती, ती पूर्णपणे त्या शापितून बाहेर आलेली ज्यावेळेस तिच्या हातात स्तोत्र दिलं गेलं. आणि त्या स्तोत्रांनी माझ्या आयुष्यात असा बदल आणला की मी स्टेट लेवलला मी कम्युनिटी कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं. कम्युनिटी कोऑर्डिनेटर नंतर मला स्टेट ॲडव्होकेसी ऑफिसर म्हणून काम करायची चान्स भेटला, जिथं मी दादाजींचं स्वप्न बोललो होतं की मला लहान मुलांची आई व्हायची, पण दादाजींनी मला लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंतची लेखतक केली. त्यांनी मला वेळेवर मुलगी, वेळेवर बहीण, वेळेवर भाऊ आणि वेळेवर सगळं काही त्यांनी माझ्या आयुष्यात उभा केलं की हे तुझं आयुष्य आहे आणि हे तुझं चेहरा आहे, तुझं जे काही आहे, आणि तुला जर मोक्ष हवे पुढच्या जन्मासाठी तर हे स्तोत्र तुला मोक्ष देईल. आणि आजपर्यंत मी स्तोत्र वाचते आणि आयुष्याच्या शेवट क्षणापर्यंत मी ते स्तोत्र वाचून पुढच्या जन्माच्या मोक्षासाठी मी जरूर दादाजींकडे परत मागेल की मला पुढच्या जन्मीसुद्धा तुमची मुलगी म्हणून ह्या दुनियात आणावे. त्याच्यानंतर आज परिवाराने कधी ॲक्सेप्ट केलं नाही, आज सख्या आईवडिलांनी कधी ॲक्सेप्ट केलं नाही, पण आज आई म्हणणारी मला आई दिली दादाजींनी, बहीण म्हणणारी परीसारखी सुंदर बहीण दिली, भाऊ म्हणणारे सतीश दादासारखे भाऊ दिले आणि वहिनीसुद्धा दिले आणि त्यांची मुली जे मला आत्या म्हणून जवळ घेतात. मला अख्खं परिवार दिला आनंद प्रेमने. आज अमृता सोनी, ही अमृता सोनी जी 3 वर्षाखाली एक सेक्स वर्कर होती, ती आज एक नोडल ऑफिसर आहे. IAS ऑफिसरच्या बाजूला बसते, मिनिस्टरच्या बाजूला बसते, ते पण फक्त दादाजींमुळे. आज दादाजींनी मला ज्यावेळेस मी US ला चालले होते, मला तो अनुभव अजून चांगला आठवतो आहे की कलकत्त्यावरून मुलं येत होते, ब्लाइंड मुलं ह्याला, तर दादाजी खूप टेन्शनमध्ये होते आणि नेमकं त्या दिवशी मी समोर बसले होते की माझे पोरं उपाशी येणार, तिथून 8 वाजता निघणार, सकाळी त्यांना नाश्ता नाही काय नाही, डायरेक्ट नागपूरमध्ये त्यांना जेवण भेटणार, तर रस्त्यात तो कसा तो काय खातील काय नाही खातील. तेवढ्यात एकदम मी म्हणलं की दादाजी मी नाश्ता देऊ, तर म्हणले हो तू दे. आणि मी बिलासपूरमधून नाश्ता घेऊन चढले त्या पोरांबरोबर आणि रायपूरपर्यंत मी त्यांच्याबरोबर 2 तासाचा प्रवास ज्यावेळेस केला त्यावेळेस कळालं की माझं दुःख काही नाही आहे त्या पोरांसमोर. मी तर फक्त मी सगळं काही बघू शकते या जगात की माझ्याबरोबर लोक वागणारे कसे वागतात, काय वागतायत, पण त्या पोरांबरोबर वागणारे ते बघू शकत नाहीत, पण तरी ते आनंदाने नाचतायत, आनंदाने गातायत. आणि ते मला दादाजींनी शिकवलं की आयुष्यात भरपूर असे काटे आहेत, त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस, तू पुढं चालत राहा, मी तुझ्याबरोबर चालतोय, तू इकडे तिकडे बघू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि आयुष्यभर तुझ्याबरोबर राहणार. ह्या दादाजींचं स्तोत्र त्यावेळेस मला आठवलं की नाही, दादाजींनी माझ्यासाठी हे केलं आणि माझ्याकडून ते कार्य करून घेतलं. US ला जाताना विजा होल्डवर होता, पेपरमध्ये आलं की अमृता सोनीचा विजा होल्डवर आहे. मी दादाजींना फोन लावला, दादाजी विजा होल्डवर आहे. म्हणले अरे आजच सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आला न्यूयॉर्कमध्ये की XXX जेंडर आयडेंटिटी आली आहे, तुझा विजा होणार. आणि तिसऱ्या दिवशी माझ्या हातात विजा भेटला. टुरिस्ट विजा फक्त 6 महिन्यासाठी भेटतो, पण मला तो विजा 10 वर्षासाठी भेटला आणि मल्टिपल एंट्रीज भेटली आहे की मी कधी पण जाऊ शकते आणि मी कधी पण येऊ शकते, ते पण फक्त दादाजींमुळे. आज आयुष्यात माझ्याकडे सतीश दादासारखा भाऊ, सुंदर वहिनी, 2 वहिनी, भिडे दादा आणि सतीश भाऊ, हे 2 परिवार माझ्याबरोबर आहेत. आज माझा फॅमिली पूर्ण आहे, मी आज एकटी नाही आहे. मी आज किन्नर समाजात छाती ठोकून म्हणू शकते की माझ्याजवळ माझी आई, माझे परिवार आहे. आज हे फॅमिली मीट जे करतो आम्ही, आपल्या घरी बोलवून ट्रान्सजेंडर्सला रिस्पेक्ट देतो, जेवण देतो, सर्व काही देतो, पण त्याच्या आतुरत त्यांना हवं असतं प्रेम, जे आम्ही अनाम प्रेम फॅमिलीकडून देतो. मला आज प्राऊड फील होतं आहे की मी अनामप्रेमी आहे आणि अनामप्रेमी राहणार. आणि माझ्या प्रत्येक कम्युनिटीला सांगेल की ज्याच्याजवळ आई नाही, इथे बसलेले प्रत्येक महिला आहे माझ्या आई आहेत आणि इथं बसलेले प्रत्येक पुरुष माझे बाप आहेत आणि भाऊ आहेत. तर तुम्ही जर 1 पाऊल पुढे टाका तर तुम्हाला 10 पाऊल अनामप्रेमांकडून भेटेल. आणि ते मी सर्वस्व दादाजींमुळे भेटलेलं आहे. आणि मी आयुष्यात दादाजी की माझं आयुष्य बदललं तसं आज भरपूर बहिणींचं आयुष्य बदलणं गरजेचं आहे दादाजी. त्यामुळे मी आजपासून तुमच्याकडे नमून मागत आहे की दादाजी मला ताकद द्या की आज ज्या मुलांची आई म्हणून तुम्ही मला पाठवलं आहे बिहारमध्ये, तिथं पण असाच अनाम प्रेमचं प्रेम पसरून तिथं मी परत एकदा अमृता सोनी ही म्हणून परत येऊ दे. हेच माझी नम्र विनंती आहे दादाजी.